स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पेसा 17 संवर्ग संदर्भात बघा जी याचिका सध्या कोर्टामध्ये या ठिकाणी माननीय सुप्रीम कोर्टामध्ये सध्या प्रलंबित आहे आणि त्या संदर्भात जे महत्त्वाचं आपलं बघा या ठिकाणी जे पेसा 17 संवर्ग भरती संदर्भात या ठिकाणी जे सध्या उपोषण नाशिक या ठिकाणी बघा सुरू आहे। तर नाशिक या ठिकाणी सुरू असलेला उपोषणाचा आजचा जो काय आहे तो 13वा दिवस आहे। कारण कालच्या दिवसाला बघा बरीचशी जी काही वेगवेगळ्या ग्रामपंचायत वेगवेगळ्या स्तरावरनं बघा जे काही लोकप्रतिनिधी होते, तसेच जे काही जे संघटनेचे प्रतिनिधी होते, तसेच गावकरी होते, त्यानंतर जे काही सुशिक्षित बेरोजगार उमेदवार आदिवासी जिल्ह्यातील 13 बहुल जिल्ह्यामधील पेसा उमेदवार, तर अशा ह्या ठिकाणी बघा एक मोठं त्या ठिकाणी आंदोलना संदर्भात वेगवेगळ्या म्हणजे त्या ठिकाणी बघा जिल्हाधिकारी कार्यालयाला देखील जे शिष्टमंडळ होतं तर त्यांनी बघा भेट दिली होती। तसंच बघा जे आदिवासी आयुक्त कार्यालय त्या ठिकाणी देखील भेट दिलेली होती। तसंच बघा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जे सध्या जी कोर्ट केस आहे या ठिकाणी जी 17 संवर्ग संदर्भात, तर त्याची जी पुढील सुनावणी आहे तर ती पुढील सुनावणी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 17/9/2024ला सध्या बघा असणार आहे। तर ह्या सुनावणीमध्ये जे महत्त्वाचं बघा शासनाच्या वतीने सध्या जे प्रतिज्ञापत्र होतं तर ते प्रतिज्ञापत्र सादर करण्यासंदर्भात तशा सूचना देखील बघा मागची जी काही बैठक झाली होती तर त्याच्यामध्ये देण्यात आल्या होत्या आणि त्या संदर्भात आजच्या दिवसाला जी पेसा केसवरती बघा लवकरात लवकर जी काही पुढील सुनावणी असेल तर त्या सुनावणीमध्ये एफिडेविट आहे तर ते सादर करण्यासंदर्भात महत्त्वाचं जे पत्र आहे तर ते शासन स्तरावरती आजच्या दिवसाला ह्या ठिकाणी सामान्य प्रशासन विभागांनी सध्या बघा निर्गमित करण्यात आलं आहे। तर ते हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। तर हे पत्र बघा सामान्य प्रशासन विभागाचं आहे आणि हे बघा आजचं पत्र आहे 13/8/2024चं। तर हे पत्र कोणाला दिलं आहे तर ह्या ठिकाणी प्रति तुम्ही बघू शकतात। तर हे पत्र म्हणजे जे आपले माननीय महाधिवक्ता आहे महाराष्ट्र राज्याचे सराफ सर, तर त्यांना ह्या ठिकाणी बघा देण्यात आला आहे। आणि ह्याच्यामध्ये जो विषय आहे तर तो विषय म्हणजे पेसा प्रकरणामध्ये जी SLP आहे ह्या ठिकाणी नंबर देण्यात आला आहे। तर ती SLP 2023 बद्दल IA दाखल करण्याबाबत म्हणजे जे काही सध्या बघा एफिडेविट असेल तर ते शपथपत्र त्या ठिकाणी दाखल करण्यासंदर्भात तशा सूचना ह्या ठिकाणी देण्यात आल्या आहे। तर ह्याच्यामध्ये काय म्हणण्यात आलं आहे की ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की महोदय सामाजिक विकास प्रबोधिनी या संस्थेने माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे बघा विशेष अनुज्ञा याचिका जी आहे तर ती ह्या ठिकाणी नंबर दिसत आहे आपल्याला द्वारे पेसा क्षेत्रातील आरक्षणाबाबतच्या दिनांक 29/8/2019च्या अधिसूचनेस बघा आव्हान दिलेले आहे। या प्रकरणी राज्य शासनाने 1/11/2023 रोजी शपथपत्र दाखल केले आहे। सदर प्रकरणी माननीय सर्वोच्च न्यायालयात दिनांक 13/10/2023 रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान शासनातर्फे माननीय महाधिवक्ता यांनी शासनाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडताना पेसा क्षेत्रातील पदभरतीच्या अनुषंगाने माननीय न्यायालयाच्या जे काही पुढील निर्देश येईपर्यंत या ठिकाणी क्षेत्रातील जे पेसा क्षेत्रातील कोणत्याही पदाबाबत बघा नियुक्तीची कार्यवाही करणार नाही असे माननीय न्यायालयास आश्वासित केले। त्या अनुषंगाने या विभागाने दिनांक बघा 20/10/2023 रोजीच्या शासनपत्रान्वये माननीय सर्वोच्च न्यायालयाने पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत पेसा क्षेत्रातील विहित करण्यात आलेल्या 17 संवर्गात पदभरतीच्या अनुषंगाने निवड प्रक्रिया किंवा मग नियुक्ती प्रक्रिया या संदर्भात या ठिकाणी या विभागाच्या सहमतीशिवाय कोणतीही या ठिकाणी कार्यवाही करण्यात येऊ नये अशा सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत। तर सदर प्रकरणी बघा माननीय सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी आपल्याला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 17/9/2024 रोजी होणार आहे। म्हणजे जी पुढील सुनावणी आहे तर ती 2000 या ठिकाणी 24ला म्हणजे 17/9/2024ला सध्या होणार आहे। मग ह्याच्यामध्ये जो 2 नंबरचा पॉईंट आहे तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। तर त्याच्यामध्ये काय म्हणण्यात आलं आहे तर जे पेसा क्षेत्रातील 17 संवर्गातील पदभरतीची कार्यवाही सध्या स्थिती बघा न्यायालयीन प्रकरणामुळे प्रलंबित आहे। सध्या स्थितीत पेसा क्षेत्रातील 17 संवर्गामधील एकूण किती पदं आहे तर 7,699 इतकी पदे रिक्त असून त्यापैकी अंतिम शिफारस प्राप्त 3,390 उमेदवाराची नियुक्ती होणे बाकी आहे। म्हणजे टोटल पदे होती 7,699 इतकी रिक्त आहे आणि त्यापैकी अंतिम शिफारस या ठिकाणी 3,390 उमेदवाराची नियुक्ती होणे बाकी आहे। निवड होऊन ही नियुक्ती न देण्यात आल्यामुळे असे उमेदवार उपोषणात बसले आहे, जे की आपलं नाशिक या ठिकाणी बघा 1 ऑगस्टपासून उपोषण सुरू आहे। आजचा 13वा दिवस आहे। तर ते सर्व उमेदवार सध्या उपोषणाला बसले आहे। त्यानंतर बिगर पेसा क्षेत्रातील निवड झालेल्या उमेदवारांना माननीय न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून नियुक्त्या या ठिकाणी देण्यात आल्याची बाब
उपोषणकर्त्यांना बघा प्रतिनिधींनी निदर्शनास आणून दिलेली आहे। आणि ही बाब विचारात घेता जे बिगर पेसा क्षेत्रातील उमेदवारांना माननीय या ठिकाणी जे काही न्यायालय आहे तर त्या न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून दिलेल्या नियुक्त्याप्रमाणेच पेशा क्षेत्रातील ज्या पदाच्या निवडीबाबत बघा शिफारस झालेल्या आहेत त्या पदाच्या शिफारशीकरता बघा उमेदवारांना ह्या ठिकाणी जे काही पुढील माननीय सर्वोच्च न्यायालयाची याचिका जी आहे तर त्या याचिकावरील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून नियुक्ती देण्यात तात्काळ या ठिकाणी जे काही IA आहे ॲप्लिकेशन म्हणजे जे काही त्या ठिकाणी सादर करण्यासंदर्भात प्रतिज्ञापत्र आहे तर ते दाखल करून माननीय सर्वोच्च न्यायालयास बघा विनंती करावी अशी आपणास या ठिकाणी विनंती केलेली आहे। हे पत्र माननीय सचिव सरांचं आहे महाराष्ट्र शासन। तर हे पत्र जे आहे ते जे महाधिवक्ता आहे शासनाचे सराफ सर तर त्यांना इथं देण्यात आलं आहे। तर त्याच्यामध्ये या ठिकाणी जो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो इथं देण्यात आला आहे तो म्हणजे सध्या माननीय जे काही सुप्रीम कोर्ट आहे म्हणजे सर्वोच्च न्यायालय आहे त्या सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम ह्या ठिकाणी बघा निर्णयाच्या अधीन राहून सध्या जसं नॉन पेसामधल्या उमेदवारांना नियुक्त्या मिळाल्या आहेत तसं पेसा क्षेत्रातील उमेदवारांना देखील नियुक्त्या देण्यात या ठिकाणी तात्काळ जे काही ॲप्लिकेशन आहे तर ते ह्या ठिकाणी बघा सादर करायचं आहे आणि दाखल करायचं आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाला आणि सध्या बघा विनंती करायची आहे। आता हे जे आहे तर हे जे पुढील जी काही डेट देण्यात आली आहे 17/9/2024 जी पुढील हेरिंग आहे तर त्या हेरिंगमध्ये बघा ह्या ठिकाणी पुढील जे काही प्रक्रिया असेल तर ती त्या ठिकाणी होऊ शकते। आता 17/9/2024 नेमकं शासनाचे जे महाधिवक्ता आहे सराफ सर तर त्या ठिकाणी कशा पद्धतीने बघा भूमिका मांडतात तर त्याच्यावर अवलंबून असणार आहे। तर सध्या तरी हे जे पत्र आहे तर ते पत्र सध्या बघा या ठिकाणी काढण्यात आलं आहे आणि ही जी कार्यवाही आहे तर ती कार्यवाही अत्यंत या ठिकाणी बघा तात्काळ कार्यवाही करायची आहे। अशा संदर्भात इथं जे काही वकील आहे सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली त्यानंतर पत्र जे आहे माहितीस्तव मुख्यमंत्री यांचे अप्पर मुख्य सचिव सरांना उपमुख्यमंत्री यांचे सचिव सरांना त्यानंतर जे वित्त उपमुख्यमंत्री आहे तर त्यांचे देखील प्रधान सचिव आणि आदिवासी विकास विभाग मंत्रालय सचिव यांना देखील ही माहितीस्तव सध्या बघा पाठवण्यात आली आहे। तर आता नेमकं 17 तारखेला म्हणजे जी 17 तारखेला सध्या सुनावणी आहे तर त्या ह्या सुनावणीमध्ये सध्या बघा जे महाधिवक्ता आहे शासनाचे तर ते कशा पद्धतीने बाजू मांडतात त्याच्यावर पुढील जे काही निर्णय असेल किंवा पुढील जी काही प्रक्रिया असेल तर ती आपल्याला माहिती पडेल। तर सध्या तरी ही एक महत्त्वाची आणि गुड न्यूज म्हणता येईल की थोडंसं जे सध्या प्रतिज्ञापत्र असेल तर ते ह्या संदर्भात जे महत्त्वाचं ॲप्लिकेशन आहे तर ते ॲप्लिकेशन तात्काळ करण्यासंदर्भात आणि नियुक्त्या ज्या आहेत त्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या या ठिकाणी निर्णयाच्या अधीन राहून सध्या मिळायला पाहिजे अशा संदर्भात या ठिकाणी जे याचिका करते किंवा जे सध्या बघा याचिका या ठिकाणी कर्त्यांसमोर सध्या जे उपोषणकर्ते आहे तर ते उपोषणकर्त्यांनी सध्या बघा तशा संदर्भात जी मागणी आहे तर ती मागणी सध्या केलेली आहे आणि अशा पद्धतीने हे एक सध्या बघा सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने महत्त्वाचं जे पत्र आहे तर ते महाधिवक्ता महाराष्ट्र राज्य यांना निर्गमित करण्यात आलेलं आहे। आता पुढील जी काही जी दाखल करायची आहे ॲप्लिकेशन IA ॲप्लिकेशन तर ते बघा पुढील जी काही डेट आहे तर ती डेट म्हणजे इथं ऑनलाईन आपल्याला जनरेट दाखवल्याप्रमाणे 17/9/2024 असणार आहे। आता ही पुढील महिन्याची डेट आहे 17 तारीख। तर 17 तारखेला नेमकं कशा पद्धतीने त्या ठिकाणी बाजू त्या ठिकाणी मांडली जाते त्याच्यावर आधारित आपलं पुढचं जे काही निर्णय असेल तर तो त्या ठिकाणी होऊ शकतो। तर अशी एक लेटेस्ट अपडेट होती। अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत जाईल। तर हे पत्र तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल तेथे तुम्ही जॉईन होऊ शकता। तर ही एक महत्त्वाची सध्या तरी एक दिलासादायक थोडीशी बातमी आहे तर अशी म्हणता येईल। तर बघू नेमकं पुढे काय अपडेट येते जसे अपडेट आल्या तुमच्यापर्यंत पोचवू। तर महत्त्वाचा व्हिडिओ होता लाईक करा शेअर करा इतरांना देखील पाठवा जेणेकरून जे काही महत्त्वाचे अपडेट असेल ते तुमच्यापर्यंत येत जाईल। तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये। तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम।